आखाती देशातील युद्धाचा फटका पेणमधील गणेश मूर्ती उद्योगाला बसलाय। युद्धामुळे मूर्ती परदेशात जाणं थांबलेलं आहे। काही ठिकाणी गणेश मूर्ती पोहोचायला सुद्धा उशीर होतोय। पहिल्या टप्प्यामध्ये 7,000 गणेश मूर्ती परदेशात गेल्या असल्या तरी आता जे युद्ध आहे सुरू त्या युद्धामुळे निर्यात ठप्प झालेली आहे। JNPT बंदरामध्ये इतर मालाचे कंटेनर आधीच अडकून पडल्यामुळे गणेश मूर्तींचे कंटेनर ठेवायला जागाच नाहीये। युद्धाचा फटका उडाल्यामुळे यंदा गणेश मूर्तींची परदेशवारी लांबणीवर पडणार आहे। 30 दिवस इथं चालूच आहे। आमचे जवळजवळ 15-20 मूर्त्या जायच्या एक बाहेरच्या देशात। आता जानेवारीपासून ते मे महिन्यापर्यंत सगळ्या आउट ऑफ मूर्ती जायच्या सगळ्या। आता काय झालंय, पहिले जानेवारीपासून आमचे 5,000 मूर्ती गेल्या। आता मे महिन्यापर्यंत जवळजवळ 15-1,000 मूर्ती जायच्या। ते आता सगळं स्टॉप झाले। सगळं मटेरियल महाग झालेलं आहे, पॅकिंग मटेरियल हे सगळं महाग झालेलं आहे। आणि आता ते आम्ही सगळं बँक लोन करून सगळे काम करतो। आता बँकेचे लोन कसे फेडायचे हे आमच्यावर मोठं आर्थिक संकट आलेलं आहे। तर सरकारकडे ही विनंती आहे की ते युद्ध लवकरात लवकर थांबायला पाहिजे आणि बाप्पाचरणी प्रार्थना हे सगळं व्यवस्थित विघ्न टळायला पाहिजे सर्व। जो युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे आमच्याकडे म्हणजे बऱ्याच प्रकारच्या अडचणी आलेल्या आहेत। म्हणजे मूर्त्या तयार म्हणजे स्टॉक तयार आहे पण मूर्त्या इकडनं जात नाहीयेत आणि बॉक्सचे रेट आमचे वाढले। जे पॅकिंगला बॉक्स लागतात त्यांचे मग रेट तुफान वाढलेले आहेत। म्हणजे त्याला गॅस लागतो त्याला हिटिंगसाठी वगैरे, त्यामुळे गॅस वाढतो, त्यामुळे रेट वाढलेले आहेत भरपूर। बऱ्याच काही अडचणी आलेल्या आहेत।